नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी घंटी वाजली आहे आणि आपले किरणबाई यांचं घरात आगमन झालेलं आहे. पंखा चालू केल्यावर हवा येते. भावा तू सोबत नसल्यावर तुझी आठवण येते. किरणबाई म्हटला, दादा मी तुझ्यासाठी काहीतरी विशेष आणलं आहे. बघतो तर काय डबा. ओ हो हो, एक नाही. म्हटलं बसू का मी? बाई म्हणे बस तू. म्हटलं मी बी काय वाट दे कस फुकटना निघता येईल. म्हटलं कशाला वाट देखू, दाबीन वाकडान सुरू कर दे ना. मग जेवण चालू आहे ना. किरणबाई तो चार नाकडा टाकीन बसेल होता. मस्तपैकी गप्पा चालू होत्या. किरणबाईला म्हटलं भाऊ आपल्या काही लेणं देणं नाही, मेंदूला काय ताण द्यावा ना आपल्या आवडीचं पोटभरी खाई राहणं. गप्पा आणि जेवण एक सोबत चालू होतं. तेवढ्यात बेल वाजली. आमचे व्हाईस प्रेसिडेंट जयेशदादा चौधरी यांचं देखील घरात आगमन झालं आहे. जयेशदादा म्हणे, राजदादा आपल्याला जास्त टाइमपास करू नको, गाडी बघायला जायची. म्हटलं गाला कपडा चला चोपडा निघत मग. प्रेसिडेंट म्हणे, ओ भाऊ मालपणी उदार म्हणे. म्हटलं तू टेन्शन नको रे, तू चाल फक्त, मी इथून पाठमागे. आपल्या गाडीचे सारथी किरणबाई होते. किरणबाई म्हटलं अरे फुटाय का मजा की काय ना गोराना काय होईल असू यार. म्हटलं शेवटी एकट्याचं कसं मग शोरूमला पोचलो. जयेशला म्हटलं भाऊ तोंडावर पाणी मारून घे, लोक आपल्याला असतील. म्हटलं किरणबाई म्हणे, राजदादा चहा घेतो का कॉफी? म्हटलं चहा नको भाऊ, कॉफी मागा. किरणबाई म्हणे, अरे बरोबर नाही आहे. म्हटलं जाऊ दे, गाडी देख पहिले, गाडी एक नंबर आहे. म्हटलं गाडी आवडली आपलं. म्हटलं गाडी हीच करू. प्रेसिडेंटला म्हटलं भाऊ फुकटात राबवल्यानंतर सावकार काय बोलू नको. म्हटलं चहा पाच. म्हटलं मग काय? किरणबाई म्हणे चहा आहे फुकट नाही, पैसे ले तू, टेन्शन नको मी बसले म्हणे. मग काय किरणबाई अजून एनर्जी होतीच. बाईल म्हटलं चाल रे घर चाल, गच्ची टाईम घ्या. म्हणे पत्या मी छान दिसतो का? म्हटलं भाऊ मी पाय पडू का आता, निघतो का घरी? तर मंडळी करा लाईक.